नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने घेवड्याची भाजी. तुम्ही ही भाजी पाहू शकता. अगदी डब्याला जर ही तुम्ही भाजी बनवलीत तर डबा संपूर्णच घरी येणार इतकी चविष्ट बनते आणि करायलाही अगदी सोपी आहे. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. सुरुवातीला पहा, इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित अशा साफ करून घ्यायच्या आहेत, कारण याच्यामध्ये कीड असण्याची शक्यता असते. तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने पहिल्यांदा असा घेवडा जो आहे तो व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे, जेणेकरून खाताना ते काचकाच असं लागणार नाही. त्याच्यासाठी पहा, दोन्ही बाजूचं व्यवस्थित असं सोलून घेतल्यानंतर आता आपण याला असं मधोमध फोड करून घ्यायचं आणि आतमध्ये घेवडा स्वच्छ आहे का ते पाहायचं आहे आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्या पद्धतीने. तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने संपूर्ण घेवडा आपण इथे कट करून घेतलेला आहे. फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे 4 चमचे तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर घालायचे आहे पाव चमचा एवढी मोहरी, पाव चमचा जिरे आणि मोहरी छान असे फुलली गेल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा, जो की आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. कांदा इथं भाजला गेल्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं टाकलेला आहे चिमूटभर हिंग. तुम्ही अगोदर टाकलात तरीही चालेल. त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, तोही छान असा बारीक कट करून घेतला आहे. पिकलेला टोमॅटो घ्यायचा, त्याच्यामुळे चव खूप छान येते. तर आता टोमॅटो शिजण्यासाठी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. आता आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. चवीनुसार लाल तिखट टाकले, पाव चमचा हळद आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले मिक्स केल्यानंतर अगदी काही सेकंदासाठी मसाले चांगले शिजू द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहे ते म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेला घेवडा घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असा फोडणीमध्ये आपण परतून घेऊया. सुरुवातीला गॅस मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरतीच घेवडा थोडासा असा परतून घ्यायचा आहे. सर्व व्यवस्थित मसाले घेवड्याला लागले गेले की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवरती आपल्याला ही छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी सुरुवातीला 1-2 ते 3 मिनटं ही भाजी जी आहे ती छान अशी वाफवून घेतले आणि त्यानंतर झाकण काढलं आणि व्यवस्थित अशी ही सर्व भाजी परतून घेतलेली आहे. पहा, सर्व भाजी इथे परतून झाल्यानंतर आता ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे. पण झाकण असं ठेवायचं की त्याच्यावरती थोडंसं पाणी राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी इथे मी ताट झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक अर्धा ग्लास आपण याच्यावरती पाणी घालायचं आहे. आणि आता आपल्याला जवळजवळ 10 मिनटं ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. एका दुसऱ्या वेळेला मध्ये तुम्ही हलवून घेतलात भाजी तरीही चालेल, कारण कढईला लागू नये याच्यासाठी. तर आता झाकण काढलेलं आहे आणि आता आपण ही सर्व भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता भाजी आता बऱ्यापैकी जी आहे ती शिजलेली आहे. सर्व भाजी मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये घालायची आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. तर इथे मी 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. भाजी मिक्स केल्यानंतर 1-2 मिनटं ही अशीच भाजी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इथं आपली झटपट अशी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.